अनामिक रहस्य भाग 8. अनामिक रहस्य हे कथानक पूर्णतः काल्पनिक असून याचा कुठल्याही व्यक्तिविशेषशी संबंध नाही. अनामिक रहस्य भाग 8. पण इन्स्पेक्टर साहेबांनाही कोडं पडलं. नीट बरी झालेल्या अंजलीला आता परत असा वेडाचा झटका यावा, याचं कारण काय असावं? संशय सगळे बाहेरच होते. मग हॉस्पिटलमध्ये कोण होतं? कोणी केलं असेल हे? त्यांचं डोकं गरगरायला लागलं. त्यांना काही सुचेच ना. कोण आहे रे बाहेर? एक चहा आण बरं. डोकं अगदी दुखायला लागलंय. भुगा झालाय माझ्या डोक्याचा. साहेब, मला तर वाटतं हे त्या प्रदीपचंच काम असलं पाहिजे. आपली लफडी लपवण्यासाठी लोक बायकोला फसवतात, मारून टाकतात साहेब. अरे मोरे, तुला विचारले का कुणी? नाही साहेब, पण मी आपलं सांगितलं, तेवढीच तुम्हाला हेल्प. बरं जा, त्या प्रदीपला घेऊन ये बरं. बघा साहेब, तुम्हाला पण पटलं की नाही? साहेब, तसं आपण इंटेलिजंट आहे म्हटलं. जा रे बाबा, नको बुद्धी पाजळू. घेऊन ये म्हटल्यावर घेऊन यायचं. थोड्याच वेळात मोरे प्रदीपला घेऊन आला. काय प्रदीप रॉय, एन्जॉय करताय वाटतं? लॉकअपमध्ये एन्जॉय? काय बोलताय इन्स्पेक्टर? तुम्ही त्या अजिंक्यच्या सांगण्यावरून मला अरेस्ट केलं. चुकताय साहेब तुम्ही, प्रदीप बोलला. बरं बाद झालं. खरा गुन्हेगार सापडत नाही तोपर्यंत तुम्हाला आमचा पाहुणचार घ्यावाच लागेल. बरं मला सांगा, अंजलीसाठी डॉक्टर कोणी शोधला? कोणी बोलावलं त्यांना? म्हणजे सोपा प्रश्न आहे. तुम्हाला अवघड वाटला का? अहो, गोरे डॉक्टरला अंजलीच्या ट्रीटमेंटसाठी कोणी शोधलं? शोधलं नाही साहेब. ज्या दिवशी अंजलीला त्रास झाला त्याच दिवशी पेपरला डॉक्टर गोरेंची ॲड होती. मला काही सुचेच ना. मग त्यांनाच फोन लावला. तेव्हापासून अंजलीला त्यांचीच ट्रीटमेंट चालू केली. गुण येत नाही असं पाहून तिचा डॉक्टर बदलावा असं नाही वाटलं तुम्हाला? नाही. डॉक्टर गोरे म्हणाले तिला ट्रेस आलाय, तिची झोप होत नाही, म्हणून झोपेसाठी गोळ्या इंजेक्शन चालू ठेवावी लागतील. कालांतराने ती बरी होईल म्हणून ट्रीटमेंट तशीच चालू ठेवली. मग अजिंक्यने ती औषधं न देता तुमच्या पश्चात डॉक्टर तोरडमलांची ट्रीटमेंट चालू केली म्हणून अंजली बरी झाली होती असं अजिंक्यचं म्हणणं आहे. काय? त्याने मला न सांगता माझ्या बायकोची ट्रीटमेंट केली तोरडमल डॉक्टरांकडे? म्हणूनच तिला परत असा त्रास व्हायला लागला. सोडणार नाही मी त्याला. पण नंतर ती बरी झाली होती. रमा पण म्हणाली तसं मला. कशावरून? तोरडमलांच्याच औषधांनी अंजली बरी झाली. गोरे डॉक्टरांची औषधं घरातच असली पाहिजेत. मग मोरे, रमाला पाठव रे. रमा आत आली. तसा प्रदीप ओरडला. माझ्या पाठीमागे हे धंदे चालले होते वाटतं तुमचे. काही न समजून रमा इन्स्पेक्टर साहेबांकडे पाहून बोलली. काय झालं साहेब? हे काय बोलत आहेत? येड घेऊन पेडगावला जायचं नाटक करू नकोस रमा. अहो साहेब, तुम्ही तरी सांगा, हे काय बोलत आहेत? मला सांग रमा, तुम्ही जर अंजलीला तोरडमलांची औषधं देत होता तर गोरे डॉक्टरांनी दिलेली औषधं घरी तशीच असतील नाही का? नाही, ती आम्ही फेकून दिली साहेब. प्रदीपरावांनी पाहिली असती तर गडबड झाली असती ना, म्हणून. डॉक्टर गोरेंनी जी ट्रीटमेंट दिली ती बरोबर आहे कशावरून? आता इन्स्पेक्टरांनी अजिंक्यला बोलवायचं ठरवलं. तुम्ही सगळे जा. प्रदीपराव, तुम्ही आत थांबा. मी सांगितल्याशिवाय बाहेर येऊ नका. हवालदार, अजिंक्यला घेऊन ये बरं. अजिंक्य आला. अजिंक्य, तुम्ही अंजलीचे कोण? कॉलेज मित्र. फक्त मैत्रीच की अजून काही? साहेब, एक स्त्री आणि एक पुरुष म्हणजे अफेअरच असं का वाटतं तुम्हाला? मला काय वाटायचंय? लोकांना काय वाटतं ते महत्वाचं. बरं, अंजलीच्या बाबांनी सांगितलं जसं अंजलीचं लग्न ठरलं तसं तू घरी येणंच बंद केलंस? नाही साहेब, घरी येणं जाणंच नाही, मी गावच सोडलं. अरे बापरे,
जिच्यावर प्रेम केलं तिचं लग्न होणार म्हणून गाव सोडलं, हो ना? खोटं नाही बोलणार साहेब. मला अंजली आवडायची. माझं प्रेम होतं तिच्यावर. पण हे प्रेम एकतर्फीच होतं बरं का. अंजलीला तर हेही माहीत नव्हतं की ती मला आवडते. मीच तिला मागणी घालणार होतो. पण माझी परिस्थिती गरीब. लोकांच्या जुन्या पुस्तकांवर मी पास होत आलो आणि अंजलीचे वडील शिक्षक. एकुलती एक अंजली खूप लाडकी होती बाबांची. अंजली ही शिकली. बाबा तिच्या तोडीचं स्थळ बघत होते तिच्यासाठी. मग प्रदीपचं स्थळ आलं. मला वाटायचं माझं प्रेम आज ना उद्या अंजलीला नक्की कळेल. पण तसं झालंच नाही. अंजलीला प्रदीप आवडला आणि त्यांचं लग्न ठरलं. प्रदीप खूप मोठ्या उद्योजकाचा मुलगा. त्याच्या पुढे माझी काय हसती. म्हणून मी गाव सोडलं. पुढे माझं शिक्षण मी पूर्ण केलं. M.Pharm झालो. चांगली नोकरी लागली. खूप वर्ष झाली म्हणून म्हटलं गावी जाऊन यावं. गावी का आलास? आई बाबांना भेटायला आलो. तेव्हा अंजलीचे बाबा म्हटले की अंजली फोन उचलत नाही, प्रदीप फोन उचलत नाही, म्हणून भेटायला जायचंय. पण बरोबर कोणीच नाही. मग तूही निघालास? हो. त्यांच्यासोबत कोणी नव्हतं. त्यांनी विचारलं म्हणून मी त्यांच्याबरोबर निघालो. मग काय झालं? आम्ही अंजलीच्या घरी आलो तेव्हा दाराला बाहेरून कुलूप होतं. शेजार पाजारच्या लोकांनी सांगितलं अंजलीला बरं नाही. तिला आत ठेवून बाहेरून कुलूप लावून रोज प्रदीप ऑफिसला जातो. बरं मग प्रदीप आला. त्याने दार उघडलं. आत अंधार भुळूक होता. बाबा अंजलीच्या रूमकडे गेले. तिच्या रूमलाही कडी होती. बाबांनी कडी उघडली. अंजली कोपऱ्यात घाबरल्यासारखी दबकून बसली होती. जोरजोरात ओरडायला लागली, मला मारू नका, मला मारू नका, मला मरायचं नाही. बरं मग? तिचे खूप घाणेरडा अवतार होता. घाणेरडे कपडे, केस बरेच दिवसात विंचरलेले नव्हते. खूप दिवस आंघोळही केलेली नसावी. रूममध्ये मळकी बेडशीट, रूमभर कचरा, सगळ्या खिडक्या बंद, पडदे मळालेले, एक बाजूला वाढलेलं ताट, त्यात फक्त भाकरी आणि भाजी बरेच वेळात पूर्वीच पडलेली असावी असं मला वाटलं. बरं मग तुम्ही काय केलं? तिने बाबांनाही ओळखलं नाही. बाबा खूप रडले. अंजलीची स्थिती त्यांना बघवेना. बरं मग? दुसऱ्या दिवशी मनीषा आली. स्वयंपाक केला. साहेब म्हणाले, पण ती तर अंजलीचं रोजच आवरायची ना? कसलं साहेब? फक्त स्वयंपाक करून अंजलीला भाजी भाकरी वाढून निघून जायची. सर्वांसाठी तसा स्वयंपाक असायचा का? नाही. सर्वांसाठी भाजी पोळी वरण भात असं जेवण बनवायच्या. पण तिला असं का द्यायचं माहीत नाही. मग प्रदीप ऑफिसला गेला. मनीषा गेली. मग मी अंजलीच्या गोळ्या पाहिल्या. मी M.Pharm असल्यामुळे मला गोळ्यांची माहिती होती. मला त्या गोळ्या चुकीच्या देत आहेत असं वाटलं. म्हणून मी मेडिकलच्या दुकानात जाऊन कन्फर्म केलं. तर त्या गोळ्या तिचा ट्रेस वाढवणाऱ्या होत्या. जास्त पॉवरच्या होत्या. म्हणून मी डॉक्टर तोरडमलांना घेऊन आलो. त्यांनी तेच सांगितलं आणि गोळ्या बदलून दिल्या. जेवण व्यवस्थित द्यायला सांगितलं. त्याप्रमाणे मी आता अंजलीला त्या गोळ्या सुरू केल्या. तिला व्यवस्थित जेवण द्यायला लागलो. तिची रूम साफ करून तिचे केस विंचरले. तिला नीट जेवायला घातलं. पण काय? रूम साफ करताना मला बेडखाली काही वस्तू सापडल्या. कोणत्या? भयानक मास्क, हँड ग्लोव्ज, ब्लडने भरलेली साडी, रिकाम्या बाटल्या, अशा वस्तू सापडल्या. कुठे आहेत त्या वस्तू? मी त्या बाहेर डस्टबिनमध्ये फेकून दिल्या. खोटं बोलतोय हा. ह्या वस्तू माझ्या रूममध्ये कशा असतील? प्रदीप बाहेर येऊन बोलला. मग काय मी खोटं बोलतोय? आणि तुम्ही आत कसे काय? मीच त्यांना थांबवलं होतं. तुमची काही हरकत नाही? माझी काय हरकत असणार साहेब? तुम्ही त्या वस्तू फेकून का दिल्या? मला असं वाटलं
की त्या वस्तू अंजलीला घाबरविण्यासाठी होत्या, यानेच ठेवल्या असणार. मग तुम्ही प्रदीपरावांना विचारलं नाही त्याबद्दल? नाही, मला अंजलीची तब्येत जास्त महत्त्वाची वाटली. ते फेकून दिलं म्हणजे विषय संपला असं मला वाटलं. पुरावा नसेल तर तुमच्या कुठल्याच गोष्टीला काही महत्त्व राहत नाही. बरं मग पुढे? डॉक्टर तोरडमलांच्या गोळ्यांनी अंजली बरी व्हायला लागली, पण गोरे डॉक्टर कोणतं इंजेक्शन देतात हे काही कळत नव्हतं. ते अंजलीला इंजेक्शन देताना कोणाला आत येऊनच देत नसत. म्हणून मी CIDची मदत घेऊन रमाला माझी बहीण आहे असं सांगून अंजलीकडे ठेवलं, पण तिलाही ते कोणतं इंजेक्शन देतात ते कळेना. पण अंजली आता स्वतः आंघोळ करायला लागली, कपडे बदलायची, व्यवस्थित जेवायची. म्हणून मी आणि बाबा रमावर अंजलीची जबाबदारी टाकून गावी गेलो. तिला सांगून गेलो की काही तसं वाटलं तर आम्हाला फोन कर. बरं मग पुढे? आम्ही जाऊन 2-3 दिवसच झाले तर रमाचा फोन आला. अंजली परत वेड्यासारखी करायला लागली, तुम्ही ताबडतोब या असं म्हणाली. पण त्या वेड्या नव्हत्या ना. वेड्या म्हणजे वेड्यासारखं नाही हो, ती परत आरडाओरडा करायला लागली असं. म्हणून मी आणि बाबा आलो, पण पोलीस कंप्लेंट करून मग घरी गेलो. कारण अंजलीच्या या परिस्थितीला फक्त आणि फक्त प्रदीपच जबाबदार आहे. तू केलं आहेस हे सारं. तुझं अंजलीवर प्रेम होतं म्हणून तू तिला निनावी फोन करून त्रास द्यायचास. मी सांगतो साहेब खरं काय घडलं ते. अरे मग सांगा की राव, इथं मी काय लपंडाव खेळायला बसलोय की काय? पार डोक्याचा भुगा झाला, पण एक जण खरं सांगायला तयार नाही. आणि आता खरं सांगतो म्हणे. आणि सांग की आता तरी. इन्स्पेक्टर जोरातच ओरडले. प्रदीपने कुठल्या रहस्यावरचा पडदा उघडला? तुम्हाला त्या कारस्थानात कोणाचा हात असेल असं वाटतं? नक्की कमेंट करून कळवा. या कथानकाचे 7ही भागांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. नक्की ऐका. अनामिक रहस्य आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.